मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आज मेंढक आरंभ कथा सुरू करणार आहोत। तर मित्रांनो, वेळेचा विलंब न करता मेंढक आरंभ कथा सुरू करूया। दुसरं, बुद्ध पूजेसंबंधी मिलिंद राजाला वाटेल ते प्रश्न विचारण्याची मुभा मिळताच त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रणाम केला व म्हणाला, जर बुद्ध आपल्या पूजेचा स्वीकार करीत असतील तर त्यांना निर्वाण पद प्राप्त झाले नाही। अजूनही ते या जगात निश्चितच वावरत असतील। त्यांचे अस्तित्व या विशाल संसारात कुठे ना कुठे असेलच। जर असे असेल तर ते एक सामान्य जीव आहेत व म्हणून त्यांची केलेली पूजा सुद्धा व्यर्थ आहे। जर त्यांना परिनिर्वाण प्राप्त झाले असेल तर संसारातून त्यांना पूर्णतः मुक्ती मिळाली असेल तर त्यांची पूजा करणे व्यर्थ आहे, कारण ते नाहीतच तर पूजा कुणाची? याप्रमाणे दोन्हीही बाबतीत मग बुद्धांना परिनिर्वाण प्राप्त झाले असो वा नसो, त्यांची पूजा करण्यात काही अर्थ उरत नाही। हा प्रश्न अल्पबुद्धीवाल्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे। बुद्धिमान लोकांचाच हा विषय आहे। कृपया आपणच या मिथ्या तर्काचे खंडन करावे, ही दुविधा दूर करावी। आपणापुढे हा प्रश्न ठेवला आहे। भविष्य काळात जन्म घेणाऱ्या बौद्धांना या दुविधेतून सुटका करून घेण्यासाठी आपण सम्यक दृष्टी द्यावी, ज्यामुळे ते दुसऱ्या मतांच्या लोकांच्या कुतर्कास सडेतोड उत्तर देऊ शकतील। स्थविर म्हणाले, महाराज, तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले आहे। भगवान कोणत्याही प्रकारच्या पूजेचा स्वीकार वा अस्वीकार करीत नाही। बोधिवृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त करून ते या प्रश्नांच्या पलीकडे गेले। या संसारातून ते आता पूर्णतः मुक्त झाले, निर्वाण प्राप्त केले, त्यामुळे त्यांची गोष्टच काही और आहे। महाराज, धर्मसेनापती स्थविर सारीपुत्तही म्हणाले की ज्यांची बरोबरी करू शकणारा आजपर्यंत कोणी झाला नाही ते बुद्ध देवता आणि मनुष्यांची अर्थातच मनुष्यांनी केलेल्या पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाही। बुद्धांची अशीच परंपरा आहे। राजा म्हणाला, पुत्र वडिलाची किंवा वडील पुत्राची बडाई मारत असेल तर तो पुरावा होऊ शकत नाही। त्यांच्या मनातील भावना असतात, परंतु खोट्या मतांचा भ्रम दूर करण्यासाठी व सत्य धर्माला प्रकाशात आणण्यासाठी आपण हे योग्य तऱ्हेने सुस्पष्ट समजावून सांगावे। स्थविर म्हणाले, महाराज, भगवान तर मुक्त झालेले आहेत, ते आता कुणाच्या पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार कसा करतील? देवता आणि मनुष्यगण भगवंतांच्या शरीर भस्मरूपी रत्नांची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान रत्नानुसार आचरण करून तीनही समापत्तीचा लाभ करून घेतात। अग्नीची उपमा, एखाद्याने फार मोठा अग्नी पेटवून नंतर तो विझवून टाकल्यावर तो अग्नी वाळलेले गवत, लाकूड किंवा अशीच अन्य प्रकारच्या इंधनाचा स्वीकार करील काय? नाही बनते। जळत असताना सुद्धा तो अचेतन अग्नी, गवत किंवा लाकडे यांचा स्वीकार करतो असे म्हणता येणार नाही। विझून थंड झाल्यावर तर स्वीकाराचा प्रश्नच उद्भवत नाही। महाराज, तो महाभयंकर अग्नी विझून गेल्यावर या जगातील सर्वच अग्नी संपून जातो काय? नाही बनते। अग्नी तर वाळलेल्या लाकडात असतो। ज्या कुणाला अग्नीची आवश्यकता असेल तो आपल्या सामर्थ्याने अरण्यीचे घर्षण करून हवा तेव्हा अग्नी निर्माण करू शकते। त्यामुळे आपले कोणतेही काम भागवू शकतो। महाराज, तर मग जो स्वीकार करीत नाही त्यांच्या संबंधी केलेल्या व्यवहाराला काही अर्थच नाही। हा अन्य मतांच्या लोकांचा युक्तिवाद एकदम चुकीचा आहे। महाराज, ज्याप्रमाणे तो मोठा अग्नी पेटविण्यात आला त्याप्रमाणेच भगवान आपल्या बुद्ध तेजाने 10,000 लोक विश्वात विशाल अग्निपूजासारखे प्रकाशमान झाले। जसा तो अग्नी विझून थंड झाला त्याप्रमाणे भगवंतांनी निर्वाण प्राप्त करून ते संसारातून पूर्णतः मुक्त झाले। ज्या कुणाला अग्नीची आवश्यकता असेल तो आपल्या सामर्थ्याने अरण्यीचे अर्थातच 2 लाकडाचे घर्षण करून हवा तेव्हा अग्नी निर्माण करू शकतो। त्याप्रमाणेच देवता आणि मनुष्यगण भगवंतांच्या शरीर भस्मरूपी रत्नांची
पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञानरत्नानुसार आचरण करून तीनही समापत्तीचा लाभ करून घेतात. महाराज, याच कारणामुळे जरी भगवान बुद्धाला परिनिर्वाण प्राप्त झाले तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सफलच ठरते. दुसरं, वादळाची उपमा. महाराज, जरी भगवान बुद्धाला परिनिर्वाण प्राप्त झाले तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सफलच ठरते. याचे एक दुसरे उदाहरण पहा. महाराज, भारी वादळ आले आणि हळूहळू ते शांत झाले. शांत झाल्यावरही ते पुन्हा उडवण्याची इच्छा धरील काय? नाही बनते. शांत झालेल्या वादळाला लगेच उद्भवण्याची इच्छा होणार नाही. त्याचे कारण वादळ अचेतन पदार्थ आहे, त्याला इच्छा नसते. महाराज, शांत झाल्यानंतरही त्याला वादळ म्हणून संबोधाल काय? नाही बनते. तथापि पंखा वारा तयार करण्याचा सहारा आहे. ज्याला उकाडा जाणवतो किंवा ताप आला असेल तर तो पंखा हलवून वारा निर्माण करू शकतो. त्या वाऱ्यामुळे उकाडा किंवा ताप यांचे काहीसे निवारण होऊ शकते. महाराज, मग तर स्वीकार न करणाराची पूजा करणे व्यर्थ आहे. विरोधी अन्य मतांच्या लोकांचा युक्तिवाद साफ चुकीचा आहे. महाराज, ज्याप्रमाणे ते फार मोठे वादळ निर्माण झाले त्याप्रमाणेच भगवान बुद्ध 10,000 लोक विश्वात अत्यंत शिथिल, मधुर, शांत, सुखद आणि मैत्रीरूपी वायूद्वारा वाहत राहिले. जसे वादळ उठून शांत झाले त्याप्रमाणेच निर्वाण पदाची प्राप्ती करून बुद्ध संसारातून पूर्णतः मुक्त झाले. ज्याप्रमाणे शांत झालेले वादळ पुन्हा उठण्याची इच्छा धरीत नाही, तसेच जगावर उपकार करणाऱ्या बुद्धांना स्वीकार किंवा अस्वीकार करण्याची इच्छा राहत नाही. जसे ते लोक उकाडा आणि ताप यांनी त्रस्त होते त्याप्रमाणेच देवता आणि मनुष्य राग, द्वेष आणि मोहरूपी अग्नीने त्रस्त होते. जसे पंखा वारा निर्माण करण्याचा सहारा आहे तसेच बुद्धाचे शरीर धातू रत्न तीनही समापत्तींना प्राप्त करण्याचा सहारा आहे. ज्याप्रमाणे उकाडा आणि तापाने त्रस्त झालेले लोक पंखा हलवून वारा निर्माण करतात व आपला ताप दूर करतात, त्याप्रमाणेच मनुष्य आणि देवता गण शरीर धातूची पूजा करून बुद्धांनी दाखवून दिलेल्या ज्ञान रत्नानुसार आचरण करून पुण्य संपादन करतात. त्यामुळे त्यांचा राग, द्वेष आणि मोहरूपी ताप ते नष्ट करू शकतात. महाराज, याच कारणामुळे जरी भगवान बुद्धाला परिनिर्वाण प्राप्त झाले तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सफलच ठरेल. तिसरं, ढोलाची उपमा. महाराज, भगवान बुद्धाचा परिनिर्वाण प्राप्तीनंतर केलेली त्यांची पूजा अचूक फळ देणारी व सफलच कशी ठरते याचे आणखी एक कारण सांगतो, ते ऐका. महाराज, एखादा मनुष्य ढोल वाजवतो ज्यातून आवाज निघून नंतर बंद झाला. बंद झालेल्या आवाजाला आपण पुन्हा निर्माण व्हावे अशी इच्छा निर्माण होईल काय? नाही बनते. आवाज तर बंद झाला नाही, आता पुन्हा निर्माण होण्याची त्याची इच्छा कशी असू शकेल? ढोलाचा आवाज एकदा निघून नष्ट झाल्यावर तो नेहमीसाठीच लय पावतो. तथापि आवाज निर्माण करण्यासाठी ढोल एक सहारा आहे. एखाद्या मनुष्याला पुन्हा इच्छा झाल्यास ढोल वाजून तो पुन्हा आवाज निर्माण करू शकतो. महाराज, याप्रमाणेच भगवान बुद्धांनी शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती ज्ञान आणि दर्शनाने परिभावती शरीर धातू रूपी रत्न, धर्म आणि विनय देऊन ते स्वतः निर्वाण पदाला पोहोचून संसारातून पूर्णतः मुक्त झाले आहेत. परंतु भगवंत मुक्त झालेले असेल तरी तीनही समापत्तीचा लाभ थांबत नाही. संसारातील दुःखामुळे त्रस्त झाल्यामुळे जे या तीनही समापत्तीचा लाभ करून घेऊ इच्छितात ते बुद्धाच्या शरीर धातूची पूजा करून व त्यांनी दाखवून दिलेल्या ज्ञान रत्नानुसार आचरण करून त्याचा लाभ करून घेऊ शकतात. महाराज, यामुळेच भगवान बुद्धांना परिनिर्वाण प्राप्त झालेले असेल तर त्यांची पूजा अचूक फळ देणारी, श्रेयस्कर व सफलच ठरते.
महाराज, भविष्यात केव्हा तरी उद्भवणारी ही शंका भगवान बुद्धांनी तेव्हाच ओळखली होती. म्हणून त्यांची सुस्पष्ट करून सांगितले आहे की आनंद, तुमच्यापैकी एखाद्याच्या मनात अशी शंका निर्माण होऊ शकते की उपदेश देणारा शास्ता अर्थातच बुद्ध निघून गेले. आता आम्हा लोकांना मार्गदर्शन करणारा कोणीही उरला नाही. परंतु असे कदापि समजू नका. आनंद, याप्रमाणे पश्चाताप करण्याचे काही कारण नाही. मी उपदेशीला धम्म आणि सांगितलेले भिक्षू जीवनाचे नियम माझ्या मागे तुम्हाला मार्ग दाखवतील. यामुळेच भगवान बुद्धांनी आता परिनिर्वाण प्राप्त केलेले असले ते आता नसले तरी त्यांची पूजा निरर्थक होऊ शकत नाही. विपक्षी लोकांचा हा आरोप खोटा, अनुचित, अयथार्थ व विसंगत आहे. हा आक्षेप दुःखदायी व नरकाकडे अर्थातच विनाशाकडे घेऊन जाणारा आहे. चौथा, महापृथ्वीची उपमा. महाराज, एक अजून कारण ज्यामुळे भगवान बुद्धाच्या परिनिर्वाण प्राप्तीनंतर केलेली त्यांची पूजा अचूक फळ देणारी व सफलच कशी ठरते. महाराज, आपणामध्ये सर्व प्रकारचे बी पेरल्या जावे अशी महापृथ्वीला इच्छा असते काय? पृथ्वीची इच्छा किंवा मान्यता नसतानाही बीज फुटून रोपटे वाढून मोठ्या खोडांचे विस्तीर्ण शाखांचे वृक्ष होऊन जमिनीत आपली मुळे रुतवून ठाट उभे राहतात, फुलतात, फळतात. ते पण पृथ्वीच्याच आधाराने हे कसे घडते? त्यात बीज का पेरले जाते? म्हणते पृथ्वीची कोणत्याही प्रकारची आज्ञा नसली तरी बी जमिनीत पडून उगवल्यानंतर पृथ्वी त्याला वाढविण्यासाठी आधार देते. तिच्यामध्ये पेरल्या जाऊन त्या बीजांपासून मोठमोठ्या खोडांचे आणि फळाफुलांनी लदबदलेले विस्तीर्ण अशा शाखा शंभार धारण करणारे मोठे वृक्ष निर्माण होतात. महाराज, तर मग जो स्वीकार करीत नाही त्याची पूजा करणे व्यर्थ आहे. हा विपक्षी अन्य मतांच्या लोकांचा युक्तिवाद त्यांच्याच शब्दात बेकार, निरर्थक आणि खोटा ठरतो. महाराज, महापृथ्वीप्रमाणेच भगवान अरहंत सम्यक संबुधांना समजावे. या पृथ्वीप्रमाणेच ते कशाचाही स्वीकार व अस्वीकार करीत नाही. पृथ्वीच्या आधारामुळे बीज उगवून त्याचे मोठमोठे वृक्ष होतात. त्याप्रमाणेच देवता व मनुष्य भगवंताच्या शरीर धातूच्या पूजा आधारावर पुण्यरूपी मुळांना घट्ट पकडून समाधी, स्कंद, धर्मसार आणि शील शाखा संभार युक्त मोठमोठे वृक्ष होतात. याच वृक्षांना विमुक्ती रूपी फळ आणि श्राम्य रूपी फुले येतात. महाराज, यामुळेच भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांचे प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व असफल. मी एकदा पुन्हा वाचतो. महाराज, यामुळेच भगवान बुद्धाने महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांचे प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सफल ठरते. पाचवं, पोटातील किड्यांची उपमा. महाराज, आणखी एक कारण ऐका. उंट, बैल, गाढवे, बकरे तसेच इतर जनावरे किंवा मनुष्य आपल्या पोटात किड्यांनी निर्माण व्हावे म्हणून अनुमती देतात काय? नाही बनते. महाराज, ही मोठी अजबच गोष्ट म्हणाव्यास पाहिजे. ही किडे त्यांची अनुमती न घेताच त्यांच्या पोटात उत्पन्न होऊन अमाप संतती उत्पन्न करतात. म्हणते त्यांच्या वाईट कर्मामुळे तसे घडते. महाराज, यामुळेच भगवान बुद्धांनी परिनिर्वाणाची प्राप्ती करून घेतल्यानंतर व ते या संसारातून पूर्णतः मुक्त झाल्यावर सुद्धा त्यांची पूजा अचूक फळ देणारी व सफलच ठरते. रोगाची उपमा. महाराज, आणखी एक कारण ऐकावे. महाराज, काय मनुष्य लोक अशी परवानगी देतात की आमच्या शरीरात 98 प्रकारचे रोग निर्माण
होते किंवा होवेत किंवा होवत नाही म्हणते, तर मग त्यांच्या शरीरात रोग का शिरतात? पूर्वजन्माच्या पाप कर्मामुळे. महाराज, पूर्वजन्मी केलेल्या पाप आणि पुण्याची फळे या जन्मी भोगावी लागतात. तर पूर्वजन्मी किंवा या जन्मी केलेले पाप आणि पुण्याची अचूक फळ देणारे होतील. यामुळेच भगवंताची केलेली पूजा अचूक फळ देणारी व सफलच ठरते. भलेही ते निर्वाण प्राप्त होऊन या संसारातून मुक्त झालेले असले तरी काहीही फरक पडत नाही. 7. नंदक यक्षाची उपमा. महाराज, आणखी एक कारण ऐका. महाराज, ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे काय की नंदक नावाचा एक यक्ष स्थवीर सारीपुत्तांना स्पर्श करताच जमिनीमध्ये फसला? होय म्हणते, लोक असे सांगतात. महाराज, स्थवीर सारीपुत्तांनी तसा निर्देश केला होता काय? बनते, देवतासह हे सारे जग पालते झाले. चंद्र आणि सूर्य पृथ्वीवर कोसळले किंवा पर्वतराज सुमेरूचे तुकडे तुकडे जरी झाले तरी सुद्धा स्थवीर सारीपुत्र दुसऱ्याला दुःख देण्याची इच्छा मनात आणू शकत नव्हते. का नाही? म्हणते, क्रोध उत्पन्न होण्याची जेवढी कारणे आहेत ती सर्व त्यांच्यामध्ये शांत आणि समूळ नष्ट झाली होती. ह्याचमुळे त्यांचा खून करण्याचा इराद्याने आलेल्या लोकांसंबंधी सुद्धा त्यांनी मनात क्रोधाला किंचितही थारा दिला नव्हता. महाराज, तर मग सारीपुत्राच्या आदेशाशिवाय नंदक नावाचा यक्ष जमिनीत का फसला? त्याच्या पापामुळे. महाराज, आता तुम्हीच पहा. सारीपुत्रांनी आदेश न देताही त्यांच्याविषयी केलेल्या पाप कर्माची फळे भोगावी लागली. पाप कर्माची जर अशी स्थिती आहे तर पुण्यकर्माची बातच और आहे. महाराज, यामुळेच भगवान बुद्धांनी परिनिर्वाण प्राप्त केलेले असले व त्यांना संसारातून पूर्णतः मुक्ती मिळाली असली तरी त्यांची केलेली पूजा अचूक फळ देणारी व सफलच ठरते. महाराज, अशाच तऱ्हेने जमिनीत गडप झालेले कितीतरी लोक आहेत. त्यांच्या संबंधी तुम्ही काही ऐकले आहे काय? होय म्हणते, ऐकले आहे. ठीक आहे, सांगा. म्हणते, पहिलं, चियांचा नावाची तरुणी पहिलं होतं हे. दुसरं, सुप्पबुद्ध नावाचा शाक्य. तिसरं, स्थवीर देवदत्त. चौथं, नंदक नामक यक्ष. आणि 5वं, नंद नावाचा ब्राह्मण. हे 5 याप्रमाणे जिवंतपणी जमिनीत गडप झाले. महाराज, यांनी कोणाचा अपराध केला होता? बनते, भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्षूंचा. बुद्धांनी आणि त्यांच्या भिक्षूंनी त्यांना जिवंतपणीच जमिनीत गडप होण्याचा आदेश दिला होता काय? नाही बनते. महाराज, यावरून हेच सिद्ध होते की भगवान बुद्धांना परिनिर्वाण प्राप्त झालेले असले आणि संसारातून ते पूर्णतः मुक्त झालेले असले तरीही व ते स्वीकार करीत नसले तरीही सुद्धा त्यांच्या संबंधी केलेले व्यवहार अचूक आणि यमखास फलदायी असतात. भंते नागसेन, तुम्ही एवढा मोठा कूट प्रश्न सोडविला, सुस्पष्ट करून सांगितले, यातील रहस्य उघड करून सांगितले, गाठींचा गुंता सोडविला, जंगलात मुक्त जागा निर्माण केली, विरोधी लोकांची तोंडे बंद केली, मिथ्या विश्वासाचे खोटेपण समोर आणले, विरोधी मतांच्या लोकांचे तेज लोप वाढ पावले आणि तुम्ही सर्व गणाचार्यात सर्वश्रेष्ठ आहात. पूजा प्रतिग्रहण प्रश्न समाप्त. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसरं अर्थातच बुद्ध सर्वज्ञ होते काय याबाबत चर्चा करणार आहोत. तर पुढील व्हिडिओसाठी मित्रांनो वाट पहा. आपण आपला वेळ दिल्याबद्दल